वटपौर्णिमा माझ्यासाठी आणखी खास झाली कारण ती मी माझ्या मैत्रिणींसोबत साजरा केली. लोक म्हणतात परदेशात राहून परंपरा जपणं अवघड असतं, पण मनापासून इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो. साडीचा साज, कपाळावरचं कुंकू, हातातल्या बांगड्या आणि मनात आपल्या संस्काराचा अभिमान. देश बदलला पण आमची ओळख नाही. वडाचं झाड नव्हतं म्हणून आम्ही अज्ञातच त्याचं प्रतीक उभं केलं, कारण संस्कृती ही विकत मिळत नाही, ती प्रेमाने आणि जीवापाड जपावी लागते. एकत्र पूजा केली, वडाची प्रदक्षिणा घातली, ओटी भरली, उखाणा घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनमोकळ्या गप्पा मारल्या. खरं सांगायचं तर लग्नानंतर प्रत्येकजण आपल्या संसारात, मुलांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतकं व्यस्त होऊन जातो की स्वतःसाठी वेळ काढणंच कठीण होतं. पण असे काही तास जेव्हा आपण मैत्रिणींसोबत असतो तेव्हा आपण पुन्हा एकदा स्वतःला भेटतो. भरजरी साडीला जरीचा खण, भरजरी साडीला जरीचा